होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालिली असना दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बर का नजर येते तिच्या अंगार दरबार झाला कबकार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात एक अचानक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव तेच अफजल खान जिता जागता जणू सैतान हा 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 खान बोलला छाती ठोकून शिवबाळा टाकतो चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठा गुरमीत हा 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 त्याचं गोड दड पायदळ फौजा फाटलंय बक्कळ अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापतो चळचळ वाटेत भेटेल त्याला चिडीत खानाची सेना निघाली गाव लुटली देवे उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जातो हेच बोलू लागला राज्याची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुंडर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव धोक्यात आहे काही दिवसांसाठी आपण अज्ञातस्थळी निघून जावं या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर पण भेडपणे निघून जायचं नाही अशा वाघिणीचा तो छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात गनिमी कावा भेंडीचा धडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेंडीचा सांगावा खानाने हसत कबूल केला दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची अन त्यास नाही जाणीव शक्तीची अन करील काय कल्पना युक्तीची हा जी काय म्हणतोय अफजल खान महाराज खाना तर खत्री पेटली की तुम्ही भ्यालात आम्हाला हेच होतं महाराज आजच्या भीतीचं काय करायचं पंतांकडून निरोप धडा आमची तब्येत अस्वस्थ आहे त्याला वाटू दे की त्याच्या भीतीपोटी त्यांचं भेटणं आम्ही टाळतोय खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारिला होता भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियानाला आणि अशा शामियान्यात खाना